हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनो फॅशन डिझायनर. तर मैत्रिणींनो, आज आपण पंचकोनी गळ्यावरती डिझाईन बघणार आहोत, ती पण सिंपल आणि खूप अट्रॅक्टिव्ह. त्यासाठी मी इथं अस्तर घेतलेला आहे, तर चौकोन करून घेतलेला आहे बघा. 2.25 आणि 5.25 शोल्डर आहे आणि गळा घेतलेला आहे आवडीनुसार. त्यानंतर 1 इंचावर खूण केलेली आहे. 1 इंचापासून थोडंसं खाली असा तिरका आकार दिलेला आहे बघा. आणि एकदम सिंपल आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्यानंतर आपला अस्तर कट झालेला आहे. आता मेन फॅब्रिकवर ठेवलेलं आहे. तर मेन फॅब्रिक सुईचं आहे आणि अस्तर ठेवून घ्यायचं आहे बघा. मेन फॅब्रिक सुईचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे जो आपण कट केला तो. तर सगळ्या बाजूने व्यवस्थित करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं ब्लाऊज खालीवर होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याकडे पिना असेल तर ते पिना लावून घ्यायचे आहे. चारही बाजूने आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित पाहिजे, कुठे चून वगैरे नको. त्यानंतर आपण जे आपल्याकडे पिना असतात त्या लावून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज अजिबात सटकत नाही. अशा केल्याने तुमचा गळा पण व्यवस्थित येतो. आणि जेणेकरून तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला हे, आणि जर अजून पण जर तुमची जी टीप असते खालीवर होत असेल तर तुम्ही चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे ना. हळूहळू आपण शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला. तर मैत्रिणी, अशाच नवीन ट्रेंडिंग डिझाईन बघण्यासाठी सोनू फॅशन डिझायनर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला, यानंतर आता आपण पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण कट करून घेणार आहोत एक्स्ट्रा कापड. तर सगळं एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे. अस्तरला धक्का नाही लागला पाहिजे, याची पण काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपण छोटे छोटे कट्स मारून घेणार आहोत आणि जिथे कोणी आहे तिथं थोडीशी जास्त कातर मारायची आहे. कातर मारताना एवढी थोडीच मारायची आहे आणि कोण्या ठिकाणी जास्त मारायची आहे. आणि आपल्या टिपच्या पुढे गेलं नाही पाहिजे, जेणेकरून आपला कापड निघणार नाही. त्यानंतर कट झाले आहे. त्यानंतर आपण फोल्ड करायचं आहे. अस्तर आतल्या बाजूला घालून घ्यायचं आहे आणि वरती मेन फॅब्रिक येईल. अशा प्रकारे आपला पंचकोनी गळा रेडी झालेला आहे बघा. किती छान दिसतोय, तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर आपण दाबटीप देणार आहोत. आता वरून पूर्ण दाबटीप देऊन घ्यायची आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर अजून जर शिलाई रिलेटेड जर व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारत चला, मी त्याचा आन्सर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. तर बघा, दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथं आपला पंचकोनी गळा रेडी आहे. त्यानंतर आपण काय करायचं, ब्लाऊजच्या चारही बाजूला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि टक्स कमरपट्टी लावून घ्यायची आहे बघा. त्यानंतर मी चारही बाजूला शिलाई टाकून घेतलेले आहे. त्यानंतर शोल्डरच्या मधोमध करून 4.5 इंचावरती मी टक्स दोन्ही बाजूला टाकून घेतलेले. पाऊण इंचाच्या अंतरावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार टक्स टाकले तरी चालेल. तर दोन्ही बाजूला टक्स टाकून घेतलेले आहे बघा. त्यानंतर टक्स दोन्ही पण सारखेच टाकायचे आहे. त्यानंतर तर कमरपट्टी जोडायची आहे. जी कमरपट्टी आहे ते अर्धा ते पाऊण इंचावर आपण कमरपट्टी जोडून घ्यायची आहे. सुईच्या बाजूने कपडा आहे, सुईच्या बाजूने कपडा आहे, कमरपट्टी सुईच्या बाजूनच ठेवलेली आहे बघा. अर्धा ते पाऊण इंचावर आपण खूण करून घ्यायची आहे, शिलाई करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे वरून पुन्हा एक दाबटीप द्यायची आहे. जिथं आपले जे टक्स होते तिथं छोटीशी टीप म्हणजे छोटीचं फोल्ड करायचं आहे, जेणेकरून आपला मागचा लुक भारी दिसतो. त्यानंतर दाबटीप द्यायची आहे. दाबटीप देऊन झाली आहे. आता दाबटीप दिल्यानंतर पण आधी दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा. दाबटीप देताना थोडीशी जागा सोडायची आहे, जेणेकरून जर तुम्ही कडेवर जर शिलाई मारली तर ते एकदम गोळा गोळा दिसतं. तुम्ही या प्रकारे जर ब्लाऊज डिझाईन तयार केले तर खूप छान दिसते आणि दिसायला पण अट्रॅक्टिव्ह होते. त्यानंतर थोडीशी फोल्ड करायची आहे आणि नंतर तुम्ही इथं हात शिलाई घालायची असेल तर घालू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही बघा. अशा प्रकारे आपला मागचा गळा रेडी आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे, इथं बघा कापड घेतलेलं, मेन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि अस्तर घेतलेलं आहे. आपण इथं छोटासा बो तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आपण वरून अस्तर ठेवलेला आहे, खाली सुईचा कपडा ठेवलेला आहे आणि आपण गळ्याच्या अंतरानुसार आपण इथं हा कपडा कट करून घ्यायचा आहे बघा. आता मी ते चारही बाजूनी कट केला, शिलाई टाकून घेतली, एक्स्ट्रा कापड कट करून घेणार आहे. त्यानंतर मी सुईचं करणार आहे बघा. छोटे छोटे कट्स मारल्यानंतर सुईचं म्हणजे अस्तर आतल्या बाजूला जाईल आणि मेन फॅब्रिक वरच्या बाजूला. अशा प्रकारे आपण असा कपडा तयार करून घ्यायचा आहे.
जे की छोटा बो बनवण्यासाठी, तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान दिसते. साडीचा एकच कपडा असेल तर आपल्याला सुचत नाही नक्की कशी डिझाईन बनवा. अशा प्रकारे तुम्ही बो करून इथल्यामध्ये ॲडजस्ट करून बघायचं आहे नेमकं कसा म्हणजे पुरतो की नाही. त्यासाठी गळा रुंदी जेवढी आहे तेवढंच कापड आपण कट करून घ्यायचं आहे बघा. त्यानंतर जो मोकळा पीस होता ते थोडीशी दाबटीप देऊन घ्यायचे, जेणेकरून दोन्ही पण बाजू आतल्या बाजूने फोल्ड केल्या आहे. त्यानंतर आपण कपड्याच्या मधोमध करायचं आहे आणि इथं छोट्या छोट्या चॉकनी मार्क करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे प्लेट टाकायचे आहे. आणि आपली जी हातशिलाईची सुई असते त्याने ते हे करून घ्यायचं, पॅक करून घ्यायचं आहे बघा. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान, इतकी सिंपल आहे, दिसायला पण खूप छान दिसते. आता मी इथं हातशिलाईचा शक्यतो आपण हातशिलाईच्या सुईनं छोटे छोटे प्लेट्स पॅक करून घ्यायचे आहे, कारण मशीन एवढे व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळे हातशिलाईची जी सुई असते त्यानेच पॅक करायचे. 4-5 गाठणे देऊन घ्यायचे आणि पॅक करून घ्यायचे आहे. त्यानंतर हे बघा, आता असा आपला बो रेडी झालेला आहे. त्यानंतर आपण मध्यभागी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, कुठं छान दिसतो व्यवस्थित करून घ्यायचं आहे, मधोमध सेंटर आला पाहिजे. त्यानंतर आपण ते पिन लावून घ्यायचे आहे बघा सेंटरला, आणि पिन लावून घ्यायचे आहे आणि तिथं शिलाई टाकून पॅक करून घ्यायचा आहे तो बो. तर खूप छान दिसतं, तुम्ही नक्की ट्राय करा एकदा आणि मला सांगा कमेंटमध्ये. तर डिझाईन आवडली असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगत चला. व्हिडिओ बघतात पण कमेंट करत नाही, सबस्क्राईब करत नाही, तर असं करू नका. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. दोन्ही बाजूने मी बो पॅक करून घेतलेला आहे बघा. त्या जी पिन लावली ती काढून घ्यायची आहे. आपण मधल्या बाजूला तुम्हाला अजून डिझाईन पण लावायचे असते, ते लेस वगैरे लावायचे तरी लावू शकतात, पण एक बटन लावलं तरी पण खूप छान दिसते. तर बघा अशा प्रकारे आपलं ब्लाऊज रेडी झालेला आहे. त्यानंतर आपण काय करायचं, आपली उंची पण वगैरे सगळं मोजून ते बटन आहे ते पण मधल्या बाजूला पॅक करून घ्यायचं आहे. आणि गळ्याला तुम्ही इथं तुमच्या जी आवडत असेल ती लेस लावायची आहे आणि खूप छान दिसतं. जिथं कोना आहे तिथं थोडीशी फोल्ड करायची आहे. पुन्हा तिथं दाब खाली ठेवायची आहे, सुई खाली ठेवायची आहे आणि मगच फिरवून घ्यायचं. असं केल्याने तुमची जी लेस लावणार आहे ती पण छान दिसते आणि लेस ओढल्यासारखी वाटत नाही. मध्यभागी तिथं पण थोडीशी फोल्ड करायचं आहे, पुन्हा खाली घ्यायचं आहे. तुम्ही आधी चॉकने मार्किंग पण करू शकतात. त्यानंतर फोल्ड केल्यानंतर पुन्हा एक फोल्ड करून कमरेच्या बाजूला ती कमरेच्या बाजूला लेस लावून शिलाई घालून घ्यायची आहे बघा. अशा प्रकारे तुम्ही जर डिझाईन केले तर खूप छान दिसते. नक्की ट्राय करा. दोन्ही बाजूला याच पद्धतीने लेस लावा. लेस लावताना जास्त खेचायची नाही, सिंपलमध्ये लेस लावायची आहे बघा. एकच कलरचा कपडा असला तरी ब्लाऊज किती छान दिसतो आणि खूप पटकन. इथं कोणताही कॅनव्हास वगैरे यूज केलेला नाहीये, पण गळा एक नंबर झालेला आहे आणि खूप छान दिसतो. तुम्ही नक्की ट्राय करा. तर सोनू फॅशन डिझायनरचे जर व्हिडिओ किंवा बाकीचे छोटे छोटे टिप्स जर आवडत असेल तर सबस्क्राईब करत चला, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशनल भेटते. तर त्या ठिकाणी दुसरी पण लेस तशीच लावून घ्यायची आहे आणि खूप छान दिसते. तुम्ही नक्की ट्राय करा. लेस ऑप्शन आहे, तुम्हाला आवडली तर लावा, नाही आवडली तर नका लावू. अशा प्रकारे पूर्ण लेस लावून घ्यायची आहे बघा. पूर्ण लेस लावताना लेस खेचायची नाही, कमरेच्या बाजूने हळूहळू लेस लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली पूर्ण लेस लावून झाली आहे. आता आपण इथे नॉट लावणार आहोत गळ्याच्या बाजूला 2.5 इंचाच्या. त्यानंतर मी पुन्हा सगळे लेसला डबल शिलाई टाकून घेतलेले आहे, कारण आपली जी शिलाई असते ती लवकर लेस निघत नाही, त्यामुळे थोडीशी फिट करायची आहे, जेणेकरून कस्टमर पण हॅप्पी होतं आणि लेस निघाते, ब्लाऊजचा पूर्ण लुक जातो. त्यामुळं आपण डबल लेसला शिलाई घालून घ्यायची आहे, जेणेकरून ब्लाऊज वॉश केल्यानंतरही लेस निघत नाही. अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे. त्या ठिकाणी आपण आता नॉट्स लावणार आहोत. नॉट्स 4-4 इंचाचा कपडा कट करून नॉट्स लावलेले आहे. भरपूर व्हिडिओ नॉटचे अपलोड केलेले आहे. नॉट्स कशा लावायच्या, शोल्डरच्या बाजूने 2.5 इंचावर खून करायचे आहे. तशा प्रकारे नॉट्स लावून घ्यायचे आहे.
तर आपला हा फायनल लुक आहे ब्लाऊजचा. कसा दिसतो कमेंटमध्ये नक्की सांगत चला. व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितला तुमचे खूप खूप आभार. आणि असेच नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा, कारण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.